ओम शांती. आजची तारीख आहे 13 जुलै 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, तुम्ही बाबांकडे आला आहात आपले जीवन हिऱ्या समान बनविण्याकरिता. बाबांच्या आठवणीद्वारेच असे जीवन बनेल. प्रश्न आहे, नवीन दुनियेमध्ये उच्च पद मिळविण्याकरिता कोणता एक मुख्य पुरुषार्थ करायचा आहे? उत्तर, बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, ज्या जुन्या नातेवाईकांनी तुम्हाला इतके दुःखी केले, आता त्यांच्या मोहाच्या जाळ्यातून बुद्धीला काढून फक्त माझी एकाची आठवण करा. त्यांच्या सोबत राहत असतानाही मन माझ्यामध्ये लावा. मनमना भवचा मंत्र सदैव आठवणीत ठेवा, तर तुम्ही नवीन दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त कराल. गीत आहे, तूने रात गवाई सोके दिन गवाया खाके. ओम शांती. जसे मुलांना सर्व शास्त्रांचे सार समजावून सांगतात, तसेच या गाण्याचे देखील तुम्हाला सार समजावून सांगतात. तूने रात गवाई सोके म्हणजे द्वापर कलयुग, अज्ञान अंधकाराची रात्र आपण अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपून घालवली आणि सतयुग त्रेतायुग जो दिवस होता तो खाऊन मजा करून एक प्रकार तोही गमावला. आणि आता समय आहे बाबांची आठवण करण्याचा. बाबा म्हणतात, हे मुलांनो, तुम्ही जाणता आपला जन्म हिऱ्या समान बनत आहे. बाबांकडे तुम्ही येताच मुळी हिऱ्या समान जन्म बनविण्याकरिता. हिऱ्या समान जन्म म्हटला जातो स्वर्गवासियांचा आणि कवडी समान जन्म आहे नरकवासियांचा. तुम्ही संगम युगाला देखील जाणले आहे. आपण आता संगम युगवासी आहोत. हे संगम युग सर्वांसाठी कल्याणकारी आहे. या संगम युगामध्ये सर्वांची गती सद्गती होते. कोण करतात? परमधामहून येणारा प्रवासी. तो प्रवासी आहे ना. बाबा म्हणतात, तुम्ही काही प्रवासी नाहीयेत का असं म्हटले बाबा? कारण बाबा म्हणतात, तुम्ही परमधामवरून येतात तर परत जात नाही. परत जात नाही म्हणजे संपूर्ण कल्प ह्याच दुनियेमध्ये पाठ बजावतात, लगेच परत जात नाही. बाबा म्हणतात, जुन्या दुनियेमध्ये येऊन मग मी निघून जातो. तर मुले जाणतात, सेवा करणारे फक्त हेच एक असे प्रवासी आहेत की जे येऊन आम्हा मुलांची खूप मोठी सेवा करतात. अशी सेवा दुसरा कोणी करू देखील शकणार नाही. सेवेसाठीच बोलावतात की येऊन आम्हा पतितांची सेवा करा. बाबा देखील म्हणतात की मी मुलांच्या सेवेसाठी आलो आहे, कारण मुले खूप दुःखी आहेत. बोलावतात देखील की आमचे दुःख दूर करा आणि शांती द्या. दोन गोष्टी नेहमी आठवणीत ठेवतात, सुख आणि शांती. मुले समजतात की आता भक्ती मार्ग संपणार आहे. कलियुगाचा अंत अर्थात भक्ती खाली उतरत येते. ज्ञानाद्वारे तुमची चढती कला होते. तुम्ही उच्च ते उच्च पद प्राप्त करता. हळूहळू मग त्या प्रारब्धाचे सुख कमी होत जाते. भारतामध्ये जितकी भक्ती केली जाते तितकी इतर कुठेच नाही. अर्धा कल्प भक्ती चालते. बाबा म्हणतात की तुम्ही इथे पूज्य देवता बनण्याकरता आले आहात. जे पण देवतांचे पुजारी आहेत वास्तवे, ते देखील इथे येऊन ब्राह्मण बनतील. हळूहळू वृद्धी होत जाईल. सर्वजण एकत्र तर शिकू शकणार नाहीत, वेळ लागतो. कल्पापूर्वी देखील जे शिकले असतील तेच पुन्हा शिकतील. एकमेकांना शिकवत राहायचे आहे. सर्वांना बाबा आणि सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान ऐकवतात, ज्यामुळे मनुष्य स्वर्गाचे मालक बनू शकतात. तर येऊन समजून घ्या. तुम्ही जाणता की भारत स्वर्ग होता, तर तेव्हा किती अपार सुख होते.
सोन्याच्या खाणी होत्या आणि आता तर रिकाम्या झाल्या आहेत. नंतर मग तिथे तुम्हाला भरपूर सोने मिळेल. भारतामध्येच सोने, हिरे, माणिकांच्या खाणी होत्या. त्या काळात अमेरिका इत्यादी काहीही नसते. बॉम्बे सुद्धा नसते. आश्चर्य आहे ना? कलियुगाच्या अंताला कुठेही सोने दिसत सुद्धा नाही आणि आता पुन्हा सतयुगाच्या सुरुवातीला सोन्याच्या खाणी इतक्या भरपूर होतात की सोन्याचे महाल बनवले जातात. आश्चर्य आहे. तिथे खाणींमधून किती प्रचंड प्रमाणात सोने काढतात. जसे इथे मातीच्या विटा बनतात, तशा तिथे सोन्याच्या विटा बनतात. माया मच्छंदरचा खेळ दाखवतात ना, ध्यानामध्ये पाहिले की इथे तर सोने सोने आहे. खरोखर सतयुगामध्ये सोने असेल आणि इथे तर बघा मातीच्या विटा सुद्धा मिळत नाहीत. इथे जितक्या किमतीत विटा मिळतात, मातीच्या विटा, तितक्या तिथे सोन्याच्या विटा मोफत मिळतात. किती रात्र आणि दिवसाचा फरक आहे. तर मग नवीन दुनियेमध्ये उच्च पद प्राप्त करण्याचा पुरुषार्थ का करू नये? इथे मोहाच्या जाळ्यात कशाला अडकून घ्यावे? बाबा म्हणतात, जुन्या नात्यांमध्ये तुम्ही किती दुःख सहन करता. बाबा असे म्हणत नाहीत की यांना सोडून द्या. फक्त बुद्धियोग एका बाबांसोबत लावा तर तुम्ही विश्वाचे मालक बनाल. मनमना भवचा अर्थच आहे माझी आठवण करा आणि विष्णू चतुर्भुजची अर्थात विष्णुपुरीची आठवण करा. भगवान वाच, मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. खूप दानपुण्य केल्याने कोणाला अल्प काळाचे सुख मिळते. राजांच्या घरी जन्म घेऊन मग लगेच मरून जातात आणि कोणी गर्भामध्ये सुद्धा मरतात. कोणी लुळे लंगडे, कोणी काने बनतात. जसे कर्म करतात तसे पद प्राप्त करतात. आता तुम्हाला तर राजांचाही राजा बाबा बनवतात, तर तुम्ही म्हणता की बाबा आम्ही बलिहार जाणार, तर जरूर राजाई देखील तुम्ही प्राप्त कराल. भारताला महादानी खंड म्हटले जाते. इथे दानपुण्य खूप करतात. ते मग भक्ती मार्गामध्ये सुरू होते. आता बाबा तुम्हाला 21 जन्मांसाठी दान देत आहेत. आता तुम्ही बाबांवर बलिहार जाता. तन, मन, धन सर्व काही दिले आहे. आता बाबा सांगत आहेत की ट्रस्टी होऊन राहा. आपले घरदार सांभाळा. सर्व काही शिवबाबांचे आहे. बाबा मी तुमचा आहे, तुमचीच आठवण करतो, मनापासून अर्पण करतात. तर मग बाबा म्हणतात की भले आलिशान बंगल्यामध्ये राहा, हिंडा फिरा, आनंद साजरा करा, फक्त माझी आठवण करा तर तुम्ही खूप आनंदामध्ये राहाल. तुम्ही विश्वाचे मालक होता, आता पुन्हा तुम्ही पुरुषार्थ करून तसे बनत आहात. बाबा समजावून सांगत आहेत, मधुर मधुर मुलांनो, या योगबलाद्वारेच तुम्ही विक्रमाजीत बनाल. बाबांच्या आठवणीद्वारे तुम्ही विश्वाचे मालक बनता. अच्छा, मधुर मधुर खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मारूपी मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, राजाई पद प्राप्त करण्यासाठी बाबांवर पूर्णतः बलिहार जायचे आहे. तन, मन, धन सर्व समर्पण करून ट्रस्टी होऊन राहायचे आहे. विक्रमाजीत बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, आठवणीमध्येच कमाई आहे, म्हणून निरंतर आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. असे रुहानी फूल बनायचे आहे
जेणेकरून फुलांच्या दुनियेचे अधिकारी बनाल. आतमध्ये कोणताही काटा राहू नये, म्हणजे कोणताही विकार राहू नये. वरदान आहे, एका बाबांच्या साऱ्या संसाराचा अनुभव करणारे बेहदचे वैरागी भव. विश्लेषण. बेहदचे वैरागी तेच बनू शकतात जे बाबांनाच आपला संसार समजतात. ज्यांचा बाबाच संसार आहेत ते आपल्या संसारामध्ये राहतील, दुसऱ्यामध्ये जाणारच नाहीत, तर आपोआपच किनारा होईल, म्हणजे दूर व्हाल. संसारामध्ये व्यक्ती आणि वैभव सर्व काही येते. बाबांची जी संपत्ती तीच आपली संपत्ती. याच स्मृतीमध्ये राहिल्याने बेहदचे वैरागी बनाल. कोणालाही बघत असतानाही पाहणार नाही, ते दिसणारच नाहीत. आजचा सुविचार आहे, पॉवरफुल स्थितीचा अनुभव करण्याकरिता एकांत आणि रमणीकतेचा बॅलन्स ठेवा. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. जसे किल्ला बांधला जातो, ज्यामुळे प्रजा किल्ल्याच्या आत सुरक्षित राहील. एका राजासाठी काही खोली बनवत नाहीत, किल्ला बनवतात. तुम्ही देखील सर्व स्वतःसाठी, साथीदारांसाठी आणि आत्म्यांसाठी ज्वालारूप आठवणीचा किल्ला बांधा. बाबा, तुम्ही देखील सर्व स्वतःसाठी, साथीदारांसाठी आणि इतर आत्म्यांसाठी ज्वालारूप आठवणीचा किल्ला बांधा. आठवणीच्या शक्तीची ज्वाळा असेल तरच प्रत्येक आत्मा सुरक्षिततेचा अनुभव करेल. ओम शांती.